नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी हॉर्टिकल्चर या वर्गातील विषय तिसरा काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयामधील पेरू फळापासून जेली तयार करणे हे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. हे प्रात्यक्षिक पाहत असताना त्याचे अगोदर उद्देश आणि महत्त्व आपल्या लक्षात घ्यायचं आणि जेली म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेणार आहोत. आता जेली करायची का करायची? तर ज्यावेळेस फळं मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर येतात, त्यानंतर तिथं त्याला भाव मिळत नाही, ते खराब होतात, फेकून द्यावं लागतात. अशा वेळेस त्या फळापासून आपण जर पदार्थ तयार करून ठेवले, तर वर्ष 2 वर्ष आपण त्यांची विक्री करू शकतो आणि आपल्या फळांना चांगला भाव मिळवू शकतो. या उद्देशाने काढणी पश्चात तंत्रज्ञान या विषयामध्ये पेरू फळांपासून जेली आपल्याला तयार करायची आहे. आता ही जेली म्हणजे काय असतं? मागच्या वेळेस आपण जाम पाहिलेला आहे. जाममध्ये काय केलं होतं आपण? फळांचा गर आणि साखर एकत्र केली होती. आता जेलीमध्ये आपल्याला काय करायचंय? तर फळांचा अर्क लक्षात घ्या. जाममध्ये आपण गर वापरलेला आहे. जेलीमध्ये आपल्याला फळांचा अर्क वापरायचा, एक्स्ट्रॅक्ट वापरायचा आहे. लक्षात घ्या. आता जेली कोणत्या फळापासून बनवता येते हेही महत्वाचं आहे. जेली बनवण्यासाठी त्या फळामध्ये पेक्टिनचं प्रमाण चांगलं असावं लागतं. आता हे पेक्टिन काय प्रकार आहे? हे फळामध्ये काय असतं? तर पेक्टिन हा एक धाग्यासारखा पदार्थ असतो आणि तो फळांच्या अर्कामध्ये, रसामध्ये असतो. तो ठराविक फळांमध्ये असतो आणि ज्या फळामध्ये पेक्टिनचं प्रमाण चांगलं असतं, त्याच फळापासून जेली चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते. लक्षात घ्या. उदाहरणार्थ पेरू हे फळ आहे. त्याच्या अर्कामध्ये चांगल्या प्रमाणात पेक्टिन आहे. त्यानंतर मोसंबी आहे, संत्री आहे, कवट आहे, इडलिंबू आहे. असे काही जे फळं आहेत का ज्या फळापासून फक्त जेली तयार करता येते. आता तुम्ही जर म्हटले आम्हाला आंब्याची जेली वगैरे पाहिजे असेल, तर त्याच्यामध्ये कृत्रिमरित्या पेक्टिन टाकावं लागतं. नुसत्या फळापासून जेली तयार होणार नाही. त्याच्यामध्ये कृत्रिम पेक्टिन टाकून जेली तयार करावी लागते. त्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये वेगवेगळ्या फ्लेवरच्या जेली पाहायला मिळतात. पण फक्त जर फळांपासूनच जेली करायची असेल, तर पेरू, मोसंबी, संत्री, कवठ अशा प्रकारचे जे फळं आहेत, या फळापासूनच फक्त जेली तयार होऊ शकते. आता जेली म्हणजे आपण पाहिलं का फळांचा अर्क, इंग्रजीमध्ये त्याला एक्स्ट्रॅक्ट असं म्हणतात. त्याच्यामध्ये साखर घालायची, ते शिजवायला ठेवायचं आणि त्याच्यामध्ये सिट्रिक ॲसिड टाकायचं आणि जो पदार्थ तयार होईल त्याला जेली असं म्हणतो. मग जाम जेलीमध्ये थोडासा आपण फरक पाहून घेऊ म्हणजे तुमचं लक्षात येईल. जाममध्ये फळाचा गर असतो, जेलीमध्ये फळांचा अर्क वापरलेला असतो. जाम हा थोडासा पातळ स्वरूपात असतो, एकदा पातळ नसतो, पण थोडासा सेमी सॉलिड प्रकारात असतो. जेली बऱ्यापैकी घट्ट असते. जेली चाकूने कापता येते, तसा जाम चाकूने कापता येत नाही. त्यानंतर जेली ही पारदर्शक असते, अर्क पारदर्शक नसतो. असे काही जे फरक आहेत ते तुम्हाला माहीत असले पाहिजे. त्यामुळे जेली चाकूने कापल्यावर त्याला कोर आपल्याला दिसते. जेली ही पारदर्शक असते. या वैशिष्ट्यानुसार आपण आता जेली तयार करणार आहोत. आता ही जेली तयार करण्यासाठी सुरुवातीला साहित्य लागतं. साहित्य आपण इथं लिहिलेलं नाही. जे जामला साहित्य लागतं तेच साहित्य बहुतेक सगळ्या प्रात्यक्षिकांना लागत असतं. मग काय लागल? स्टेनलेस स्टीलचे पातेले लागतील, स्टेनलेस स्टीलचे घमेले लागतील, उलथाणे लागतील, चाकू लागल, सुरे लागल, ट्रे लागतील. जे जे काही वस्तू आहेत त्या त्या स्टेनलेस स्टीलच्या आपल्याला लागणार आहेत. आणि यामध्ये वजन काटा मोजण्यासाठी, रिफ्रॅक्टोमीटर, TSS पाहण्यासाठी, त्यानंतर पेक्टिन मोजण्यासाठी आपल्याला स्पिरिट लागेल, काही बिकर लागतील. असं साहित्य याच्यामध्ये लागतं आणि घरी सुद्धा आपण ही जेली तयार करू शकतो. आता या साहित्यानंतर आपल्याला महत्वाचं वळायचं ह्या कृतीकडं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या का यामध्ये सगळ्यात महत्व असतं फळांच्या निवडीला.
आता फळ ज्यावेळेस वाढत असताना ते पक्व होतं आणि पक्व झाल्यानंतर पिकण्यास सुरुवात होते. ज्या वेळेस फळ पक्व होतं, त्यावेळेस त्या फळामध्ये जास्तीत जास्त पेक्टिनचं प्रमाण असतं. लक्षात घ्या. आणि जसं-जसं फळ पिकायला सुरुवात होईल, जसं पक्व होण्यानंतर जसे दिवस पिकण्याकडे झुकतील, फळ पिकायला लागेल, तसं पेक्टिनचं प्रमाण त्याच्यामधलं कमी होऊ शकतं. त्यामुळं पेरू जर आपल्याला घ्यायचे असतील, तर पक्व झालेले म्हणजे त्याची वाढ पूर्ण झालेली, पूर्ण त्याला रंग आलेला, थोडासा पोपटी रंग त्याला येतो, पूर्ण पिवळा नाही. पूर्ण पिवळा म्हणजे ते पूर्ण पिकलेलं होईल. असे गाभोळे ज्याला पेरू म्हणतात, कडक हाताला लागतील, पण कच्चे नाही. पक्वता येऊन नंतर जे कडक राहतात थोडे दिवस, तसे पेरू आपल्याला निवडायचे. पेरूची निवड किंवा फळांची निवड जर योग्य झाली, तर जेली तयार होण्यामध्ये जास्त त्याची मदत होऊ शकते. त्यामुळं पेरूची निवड ही महत्त्वाची आहे. हे त्याची पक्वता आपण पाहिली, पण त्याला कुठला रोग नसावा, त्याला कुठली कीड लागलेली नसावी, त्याचा कुठला भाग खराब झालेला नसावा, त्याला कुठं जखम झालेली नसावी, डाग पडलेला नसावा. अशा गोष्टी आपण पाहून पेरूची निवड करायची असते. आता पेरूची फळं आपण निवड केली, ती घेऊन आलो. घेऊन आल्यानंतर त्याचं अगोदर वजन करायचं. कारण कुठल्याही फळाचं ज्यावेळेस आपल्याला सुरू करायचं असतं कुठलंही प्रात्यक्षिक, त्यावेळेस त्याचं वजन करणं अतिशय महत्त्वाचं असतं. अगोदर वजन करायचं. वजन केल्यानंतर स्वच्छ धुवून काढायचं. सगळ्यात पहिले जे 2 कामं असतात, वजन करणं आणि ते फळं स्वच्छ धुवून घेणं. धुण्यासाठी स्वच्छ पाण्याची आवश्यकता असते. पेरू एका पाण्यामध्ये टाकायचे, थोडा वेळ ठेवायचे, त्याला हाताने थोडंसं चोळून आपण ते फळं स्वच्छ धुवायचे आणि बाजूला घ्यायचे. आता हे फळं स्वच्छ धुणं अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर तुकडे करायचे. एका लाकडी फळीवर चाकूच्या साहाय्याने पेरूचे तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे बारीक, बारीक, बारीक तुकडे करायचे. जेवढे करता येतील तेवढे. पूर्ण फळाचे सगळे जेवढे फळ मोजून घेतात आपण त्याचे सगळ्यांचे तुकडे करायचे. हे तुकडे केल्यानंतर ते एका पातेल्यामध्ये घ्यायचे. लक्षात घ्या. पातेल्यात घेतल्यावर ते तुकडे बुडतील इतकंच पाणी टाकायचं. लक्षात घ्या. तुम्ही जास्त पाणी टाकलं तर जेली तयार व्हायला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे पाणी कमीत कमी पाहिजे, पण ते इतकं कमी नको का ते तुकडे शिजणार नाहीत. त्यामुळं तुकडे बुडतील इतकंच पाणी किंवा तुकडे बुडून थोडंसं असं वरती येईल 1 सेंटीमीटर, अर्धा सेंटीमीटर एवढंच पाणी आपल्याला घ्यायचं आणि त्या तुकड्याला उष्णता द्यायची. आता ही उष्णता देत ते ढवळायचं असतं. ज्यावेळेस पाण्याला उकळी येईल त्याच्यानंतर लक्षात घ्या, पाण्याला उकळी आल्याच्या नंतर जवळ-जवळ अर्धा तास आपल्याला ते तुकडे उकडायचे. म्हणजे चांगले शिजवून घ्यायचे. अर्धा तास उकळत असताना आपल्याला त्याला उलथाण्याने ढवळायचंय. याचा उद्देश एकच का फळामध्ये जे काही पेक्टिन असतं, ते सारं त्या पाण्यामध्ये उतरलं पाहिजे. फळांचा सारा अर्क त्या पाण्यामध्ये उतरला पाहिजे आणि त्या अर्कामध्ये पेक्टिन सुद्धा त्या पाण्यामध्ये आलं पाहिजे. या उद्देशाने आपल्याला हा अर्धा तास उष्णता द्यायची आणि ते ढवळत राहायचं. एकदा अर्धा तास उष्णता दिली का ते पातेलं खाली घ्यायचंय आणि थंड होऊ द्यायचं. थंड का होऊ द्यायचं? तर आपल्याला त्यातलं अर्क काढायचं आहे. आणि थंड न करताही अर्क काढता येतो, परंतु त्याला ते वुडन लॅडल वापरावं लागतं आणि थोडंसं चटका बसण्याची सुद्धा शक्यता असते. त्यामुळे एक अर्ध्या तासात ते थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यानंतर जे गाळण कापड असतं, त्याला इंग्रजीत मस्लिन क्लॉथ असं म्हणतात किंवा आपल्या दुकानामध्ये गाळण कापड 30, 35, 40 रुपये मीटरने मिळतं. असं एक कापड आणायचं. चहा गाळायचं कापड आपण ज्याला म्हणतो, दुकानदार देतात ते. तर हे कापड घेऊन यायचं आणि त्या कापडामधून आपल्याला अर्क बाजूला काढायचा. लक्षात घ्या. मग शिजलेलं जे मटेरियल आहे त्या फडक्यामध्ये टाकायचं, त्याला गोल धरायचं, पिळायचं, असं दाबायचं आणि त्याच्यामधून अर्क बाहेर काढायचा. आता हे असं जी क्रिया आहे ती बराच वेळ करावी लागते, कारण त्याचा अर्क जे आहे तो थोडा, 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 थोडा बाहेर येत असतो आणि पूर्णपणे त्याचा अर्क काढून घ्यायचा आणि तो चौथा आपल्याला बाजूला टाकून द्यायचा. ह्या चौथ्यापासून नंतर पुढे बाय प्रॉडक्ट तयार होतात. पण याच्यासाठी जेलीसाठी आपल्याला ते अजिबात महत्वाचा नसतो. आता जो अर्क तयार झालेला आहे, लक्षात घ्या, या अर्काचं वजन करायचं आणि त्यानंतर
त्याची पेक्टिनची टेस्ट करायची. लक्षात घ्या, पेक्टिनची टेस्ट अतिशय महत्वाची, ज्यावर जेली तयार होऊ शकते किंवा त्याशिवाय जेली तयार होऊ शकत नाही. आता ह्या पेक्टिनच्या टेस्टमध्ये काय असतं, एका बिकरमध्ये किंवा चंचू पात्रामध्ये एक 2-3 चमचे स्पिरिट घ्यायचं, अल्कोहोल. त्या स्पिरिटमध्ये 1 चमचा अर्क टाकायचा. आता 1 चमचा अर्क टाकायचा, थोडंसं ढवळलं का त्याच्या तळाला एक असा गोळा तयार झाल्यासारखा दिसतो. जर तो गोळा एकच असेल तर ए ग्रेडचं पेक्टिन असतं, म्हणजे चांगलं पेक्टिन असतं, ए ग्रेडचं. जर त्याचे 2-3 गोळे दिसत असतील, 2 किंवा 3 किंवा 4 गोळे दिसत असतील, तर ते बी ग्रेडचं म्हणजे मध्यम प्रमाणातलं पेक्टिन असतं. आणि जर त्याचे गोळे होण्याऐवजी नुसता घट्ट लगदाच दिसत असेल, कुठेही त्याचा एक गोळा तयार झालेला दिसत नसेल, तर याच्यात सी ग्रेडचं म्हणजे कमी प्रतीचं पेक्टिन असतं. आता लक्षात घ्या, या 3 पैकी एक कंडिशन असेल. जर सगळ्यात कमी पेक्टिन आपल्याला त्याच्यामध्ये दिसलं तर घाबरून जायचं कारण नाही. आपण तो अर्क घ्यायचा, पुन्हा गॅसवर ठेवायचा आणि आटवायला सुरुवात करायची. अर्क जसा आटल तसं त्या अर्कामधलं पेक्टिन वाढत असतं आणि परत मधून टेस्ट करायची. याला किती, मग 1 गोळा येतो का 2 गोळे येतात. जर आटून त्याचं पेक्टिनचं प्रमाण वाढलं आणि एकच गोळा जर तिथं आला तर समजायचं ए ग्रेडचं पेक्टिन आहे. मग परत त्याचं वजन करायचं त्या अर्काचं, कारण ते अर्क आटलेला असतो. आणि सुरुवातीला जर तुम्हाला ए ग्रेडचं पेक्टिन मिळालं, लक्षात घ्या, तर चांगली गोष्ट आहे, परत आटवायची गरज नाही. जर बी ग्रेडचं मिळालं तरी जेली करता येते, ए ग्रेडचं मिळालं तरी करता येते, तयार होते. पण सी ग्रेडचं जर पेक्टिन असेल तर तुम्हाला जेली तयार होणार नाही आणि आपल्याला जेली मिळणार नाही. आता लक्षात घ्या, समजा ए ग्रेडचं पेक्टिन आपल्याला मिळालं तर काय करायचं, त्या अर्काच्या वजना इतकीच साखर आपण घ्यायची. लक्षात घ्या बरं का, अर्काच्या वजना इतकी साखर आपल्याला घ्यायची. जर बी ग्रेडचं पेक्टिन असेल तर अर्काच्या वजनाच्या 75% 3/4 इतकी साखर आपल्याला घ्यायची. या 2 गोष्टी मुद्दाम लक्षात ठेवायच्यात. ए ग्रेडचं पेक्टिन असलं तर अर्काच्या वजना इतकी साखर, आणि बी ग्रेडचं पेक्टिन असलं तर अर्काच्या 3/4 पट म्हणजे 75% साखर आपल्याला घ्यायची. आता ही जी साखर घेत असतो ती मोठ्या क्रिस्टल म्हणजे स्फटिकाची असावी, ती स्वच्छ असावी, पांढरी शुभ्र असावी. साखर घेतल्यानंतर ती आपण स्वच्छ करून घ्यावी, कारण त्याच्यात बारीक पोत्याचे कण, कुठलेही काडी कचरा काही असू शकतो. तर तो आपण चाळून म्हणा, कुठल्या दुसऱ्या प्रकारे तो स्वच्छ करायचा. आणि अशी ही साखर 1 किलो जर अर्क असेल आणि ए ग्रेडचं पेक्टिन असेल तर 1 किलो साखर घ्यायची. 1 किलो अर्क असेल आणि बी ग्रेडचं पेक्टिन असेल तर ही 750 ग्रॅम साखर घ्यायची. प्रमाण लक्षात घ्या. आता ही साखर घेतली तर साखर आणि अर्क हे एकत्र करायचे. लक्षात घ्या, साखर आणि अर्क पेक्टिन टेस्ट झाल्यावर साखर आणि अर्क एकत्र करायचं आणि शिजवायला ठेवून द्यायचं. आता हे शिजवायला ठेवल्यानंतर आपल्याला एक गोष्ट सातत्याने करावी लागते, ती म्हणजे ते सारखं ढवळत राहावं लागतं. अन्यथा पातेल्याच्या बुडाला ते चिकटतं, खराब होतं आणि जळकट चव त्याची येते किंवा तिथं काळा भाग तयार होतो आणि त्या जेलीमध्ये काळा भाग मिक्स होतो. त्याची चव बिघडते, त्याचं दिसण्याचं टेक्स्चर बिघडतं. त्यामुळं सारखं त्याला ढवळत राहणं हे अत्यंत महत्वाचं काम असतं. आता हे ढवळत असताना वाफ निघून जाते, म्हणजे त्याचं मिश्रण शिजत चाललेलं असतं. ज्यावेळेस मिश्रण शिजत येतं त्यानंतर त्याच्यामध्ये सिट्रिक ऍसिड टाकायचं. आता हे सिट्रिक ऍसिड 1 किलो पेरूला 2 ग्रॅम सिट्रिक ऍसिड आपण त्यात टाकतो. जर 5 किलो पेरू घेतली तर 10 ग्रॅम सिट्रिक ऍसिड आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. 1 किलो पेरू घेतले तर 2 ग्रॅम सिट्रिक ऍसिड आपल्याला त्याच्यामध्ये टाकावं लागेल. आता सिट्रिक ऍसिड कसं टाकायचं, त्याचं वजन करून घ्यायचं. एका ग्लासामध्ये, तांब्यामध्ये, कशामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं, त्याच्यात सिट्रिक ऍसिड टाकायचं, ते ढवळायचं, त्यामध्ये पूर्ण विरघळायचं आणि नंतर ते या मिश्रणामध्ये टाकून द्यायचं. आता ह्या मिश्रणामध्ये हे टाकल्यावर परत ढवळत राहायचं आणि त्यानंतर आपल्याला जेली तयार झाली का नाही याची टेस्ट घ्यायची. आता ही शिजवल्यानंतर जी टेस्ट घ्यायची ती जामला घेतली तशीच टेस्ट.
आपल्याकडे रिफ्रॅक्टोमीटर असतं. त्या रिफ्रॅक्टोमीटरमध्ये द्रावणाचा त्या मिश्रणाचा एक थेंब टाकायचा आणि किती TSS आला हे आपण पाहायचं. हा TSS आपल्याला 68 ते 70च्या दरम्यान असायला पाहिजे. जर 68 ते 70च्या दरम्यान हा TSS आला तर जेली तयार झाली असं आपल्याला समजायचं असतं. परंतु आपल्याकडे जर रिफ्रॅक्टोमीटर नसेल तर आपण काय करायचं, चमच्यामध्ये ती थोडंसं मिश्रण घ्यायचं शिजत असताना, ते थोडं थंड होऊ द्यायचं आणि थोडंसं तिरपं करून ओतायला पाहिजे. जर खाली येताना एक गोळा हळूच खाली सुटला तर समजायचं का ही जेली तयार झालेली आहे. किंवा दुसरीकडे जर हे मिश्रण टाकलं, ते थंड झाल्यावर थोडं घट्ट होताना तुम्हाला दिसलं तर जेली तयार झाली असं आपल्याला समजता येतं. किंवा पाण्यामध्ये जर आपण ती जेली ओतली तर त्याचा गोळा पाण्यामध्ये हा तसाच राहत असतो. अशा विविध प्रकारे ही जेली तयार झाली का नाही हे आपल्याला पाहता येतं. आणि जेली तयार झाल्याबरोबर लक्षात घ्या, आपल्याला उष्णता देणं बंद करायचं. कारण जर तुम्ही एक्सेसिव्ह उष्णता दिली किंवा जास्त उष्णता जर दिली तर जेलीमध्ये असे काही बदल होतात रासायनिक, का जेली घट्टच होत नाही, ती पातळच राहते. म्हणजे त्याच्यावर जैव रासायनिक असे बदल होऊन जातात. त्यामुळे उष्णता सुद्धा लगेच बंद करायची आणि प्रमाणातच द्यायची असते. त्याचबरोबर हे मिश्रण ज्यावेळेस आपण उष्णता देतो त्यावेळेस सुद्धा ही उष्णता एकदम मध्यम प्रमाणात असायला पाहिजे. नाहीतर आपल्याला थोडी घाई होते, आपण जास्त उष्णता देतो, पटकन उरकून घेऊ, पटकन असं करता येत नाही. मंद गॅसवर किंवा मंदापेक्षा थोडासा जास्त गॅसवर किंवा जाळावर आपल्याला ही जेली शिजवायची असते. आणि ह्या जर गोष्टी तुम्ही व्यवस्थित पाळल्या तर तुमच्या घरी तुम्हाला आजही तुमच्याकडे पेरू उपलब्ध असतील तर तुम्हाला पेरूची ही जेली तयार करता येईल. आता यामध्ये जे पारदर्शकपणा यायला पाहिजे तो कसा येऊ शकतो? आता हा जो आपण अर्क काढतो, त्या अर्कामध्ये थोडंसं गर येत असतो. आता हा गर काढायला घरी एकच पर्याय असतो, तर तो म्हणजे एखाद्या उभट भांड्यामध्ये, डब्यामध्ये हा हे जे रस आहे किंवा अर्क आहे, एक्स्ट्रॅक्ट आहे, तो ठेवायचा. किती? 24 तास ठेवायचा. म्हणजे आज जर दुपारी आपण तो अर्क काढला, तर उद्या दुपारपर्यंत तो ठेवायचा आणि उद्या दुपारी त्यातला जो गर आहे तो खाली जाऊन बसतो आणि वर जे पारदर्शक अर्क आलेला असतो, तो जेली करण्यासाठी जर वापरला, तर जेली जास्तीत जास्त पारदर्शक होऊ शकते. आता हेच जर मोठमोठ्या फॅक्टरीमध्ये जर करायचं असेल, तर ते इलेक्ट्रिकवर, वेगवेगळ्या मशिनरीवर त्यातला अर्क बाजूला करतात आणि पारदर्शक असे चॉकलेट तुम्हाला बाजारामध्ये जेली चॉकलेट मिळू शकतात किंवा दिसू शकतात. आता ही जेली तयार झालेली आहे. तयार झाल्याबरोबर लक्षात घ्या, थोडं थांबायचं नाही. कारण जेलीचं मिश्रण जे तयार होतं, ते थंड होत चाललं का ते घट्ट होत चालतं. तुम्ही जर एक 15-20 मिनिटं थांबायचं म्हणलं, तर ते पातेल्यातच घट्ट झालेलं दिसेल. तुम्हाला बाटलीमध्ये भरता येणार नाही किंवा ते द्रव स्वरूपात थोडंसं राहणार नाही. त्यासाठी काय करायचं? निर्जंतुक केलेल्या मोठ्या तोंडाच्या बाटल्या घ्यायच्या. त्यामध्ये जेली ओतायची, कारण गरम असलं तरच ओतता येते, अन्यथा ओतता येणार नाही. त्या बाटल्यामध्ये जेली ओतायची. वरती एक अर्धा सेंटीमीटर तोंडाचा भाग मोकळा ठेवायचा. अशा पद्धतीने बाटल्या त्याच्या आपल्याला भरता येतात. मोठ्या तोंडाची बाटली यासाठी वापरायची का जेणेकरून ही जेली आपल्याला काढता आली पाहिजे खाण्यासाठी. चमचा त्याच्यामध्ये गेला पाहिजे. आता ह्या ज्या बाटल्या भरल्या, गरम-गरम जेलीने त्या ज्या बाटल्या भरल्या, त्याच्यावर कापड टाकून द्यायचं सच्छिद्र असं आणि त्या थंड होऊ द्यायच्या. 1 तास, 2 तास, 3 तास, 4 तास जोपर्यंत ते थंड होत नाही तोपर्यंत काही करायचं नाही. एकदा बाटल्या थंड झाल्या, त्यातली जेली थंड झाली का मग आपण त्याच्यावर पातळ मेणाचा थर द्यायचा, त्याला झाकण लावायचं आणि ही जेली खाण्यास तयार असते. त्याचबरोबर थंड आणि कोरड्या जागेमध्ये साठवायची. लक्षात घ्या, थंड आणि कोरड्या जागेमध्ये ही जेली साठवायची. आता ह्या जेलीचा आपण पेरूपासून जी जेली केलेली आहे, त्याचं साहित्य आणि त्याची जी कृती आहे, ती क्रमाक्रमाने आपल्याला कशी करायची हे आपण पाहिलेलं आहे. त्याचबरोबर शेवटी आपण निरीक्षणं लिहायचे. निरीक्षणामध्ये एक पेरू फळाचे वजन काय 5 किलो, 2 किलो, 4 किलो असेल ते. अर्काचे वजन
हे अर्काचं वजन म्हणजे ज्यावेळेस तुमचं पेक्टिन ए ग्रेड किंवा बी ग्रेड येईल त्यावेळेसचं जे वजन असेल त्यावेळेसचं इथं वजन लिहायचं. अर्काचं वजन काय मिळालं, त्याच्यामध्ये साखर किती टाकली त्याचं वजन इथं लिहायचं, सिट्रिक ऍसिड किती टाकलं त्याचं वजन इथं लिहायचं, आणि शेवटी तयार पदार्थ किती झाला, जेली थंड झाल्यानंतर त्याचं वजन करायचं आणि ते आपल्याला तिथं नोंदवायचं. आता ह्या जेलीला जर तुम्हाला एखादा रंग आवडता रंग द्यायचा असेल, हिरवा, लाल, पिवळा कुठलाही, तर जेली खाली उष्णता द्यायच्या अगोदर किंवा गॅसवरून खाली घ्यायच्या अगोदर त्याच्यामध्ये रंग मिसळायचा. एकदम शेवटी रंग मिसळायचा, 2 मिनिटं तो ढवळून त्यात मिक्स करायचा आणि उष्णता देणं बंद करायचं आणि जेली ओतायची. सुरुवातीपासून त्याच्यामध्ये रंग टाकायचा नाही, सगळ्यात शेवटी रंग टाकायचा, लक्षात घ्या. आणि तशा प्रकारचा रंग आपल्या जेलीला मिळतो. आपली आवडीची जेली तयार होते आणि यामधून तुमचं असं लक्षात येईल फळं किती लागले, अर्क किती आला, साखर किती लागली आणि प्रत्यक्षात किती जेली तयार झाली. मग 5 किलो फळं असतील तर किती जेली तयार होते, 2 किलो होईल, 1.5 किलो होईल का अर्धा किलो होईल ते तुमच्या लक्षात येईल. म्हणजे त्याचा रिकव्हरी रेट तुमच्या लक्षात येतो का. आपण जर उद्या आपण म्हटलं का आपल्याला 2 किलो जेली तयार करायची तर किती फळं आणावी लागतील याच्यावरून तुमच्या लक्षात येऊ शकतं. त्याचबरोबर खर्च काढण्यासाठी सुद्धा याची मदत होते. पेरू फळाचं वजन किती, फळ त्याची किंमत किती. आता हे अर्क त्याचाच असतो, साखरेची किंमत किती, सिट्रिक ऍसिडची किंमत किती, रंग टाकला त्याची किंमत किती. हे झालं रॉ मटेरियल, याच्या सगळ्या किमतीची बेरीज. आणि त्यानंतर तुम्हाला लागलेला गॅस म्हणा, पाणी, लाईट किंवा तुमची मजुरी, तुमचं जे साहित्य वापरलं गेलं, तुमचं यंत्र वापरले गेले, तुमचे उपकरणं वापरले गेले, ह्या सगळ्यांचा त्याच्यामध्ये हिशोब करून ह्या जेलीला किती खर्च आला आणि तुम्ही कोणत्या भावाने बाजारामध्ये विकू शकता हे तुम्हाला याच्यामध्ये काढता येतं. आज आपण पेरू फळापासून जेली कशी तयार करायची याबद्दलचं प्रात्यक्षिक आपण पाहिलेलं आहे. हे प्रात्यक्षिक या ठिकाणी संपतंय. मी थांबतोय. धन्यवाद.